आता इथे इच्छा. तर आता इथे आपण लक्षात घेऊ की ह्या म्हणजे जगामध्ये आता आपण असं फांद्या खाली आणि मुळावर असलेला वृक्ष काही पाहिला नाही. पण आता आपण एखाद्या तळ्या शेजारी गेलो किंवा आपल्या एखाद्या नदी किनारी गेलो. हं? तर आपल्याला जरी वृक्ष म्हणजे जो आहे तर म्हणजे असा उलटा वृक्ष आढळत नसला तरी आपण नदी तळ किंवा अशा ठिकाणी गेलो तर तिथं एखादा वृक्ष असतो. तर त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं असतं पहा. आणि मग ते प्रतिबिंब जे असतं तर त्यामध्ये असं आपल्याला दिसतं म्हणजे ते उलट दिसतं है की नाही. मग वृक्षाच्या फांद्या खाली आणि मुळं वर असल्याचे म्हणजे थोडक्यात काय की संसार रूपी म्हणजे हा भौतिक संसार रूपी जो जगत आहे तर त्याला भौतिक संसार रूपी वृक्ष म्हणले. आणि हा जो वृक्ष आहे हा कसा आहे तर हा वैकुंठ जगतरूपी म्हणजे भगवानांचं जे परमधाम आहे तर ह्या वैकुंठ जगतरूपी वास्तविक वृक्ष म्हणजे खरा वृक्ष आहे. ह्याचं जे आहे तर हे कसं आहे तर हे केवळ एक प्रतिबिंब आहे. म्हणजे इथे चित्रात पहा सगळ्यांनी की मूळ जो वृक्ष आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी आहेत म्हणजे वैकुंठ. तर त्याचं हे जे आहे ते उलट म्हणजे प्रतिबिंब कसं असतं उलट तर ते इथे प्रतिबिंब आहे भौतिक जगत म्हणजे. मग आता इथे लक्षात घेऊया की ज्याप्रमाणे वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात स्थिर असतं आपण पाहतो. तळ्यात किंवा नदीत असं असतं ते पाण्यात स्थिर असतं. त्याप्रमाणे ह्या आध्यात्मिक वृक्षाचं प्रतिबिंब कशात स्थिर आहे तर इच्छांमध्ये. इथं लिहिले पहा डिझायर म्हणजे आपल्या न संपणाऱ्या इच्छा त्यामुळे आपण ह्या भौतिक जगतामध्ये येतो. म्हणजे आपलं प्रतिबिंब कशात स्थिर आहे ह्या इच्छांमध्ये स्थिर झालंय. आणि मग ह्या संसारातून ज्याला म्हणजे बाहेर पडायचंय म्हणजे तर म्हणजे बाहेर पडण्याची जर इच्छा आहे तर आपल्याला ह्या वृक्षाचं सगळं ज्ञान जाणून घेतलं पाहिजे या वृक्षाबद्दल. आणि तरच आपला वृक्षाशी असणारा संबंध म्हणजे भौतिक जगाशी असलेला आपण संबंध जो आहे तर तो भेदू शकतो पहा. आता इथे लक्षात घेऊया की प्रतिबिंबित जो भौतिक म्हणजे स्थिती म्हणजे जो वृक्ष आहे ना तर ह्या भौतिक वृक्ष म्हणजे वृक्षामध्ये म्हणजे ते प्रतिबिंब आहे तर तिथे आपण त्या प्रतिबिंबामध्ये स्थित का झालोय याचं कारण इच्छा आहेत आपल्या न संपणाऱ्या जीवात्म्याच्या इच्छा म्हणून या भौतिक संसारात आलोय. मग ते प्रतिबिंब म्हटलं गेलंय या आध्यात्मिक जगताचं. आता वृक्ष जो आहे तर त्या खऱ्या वृक्षाचं म्हणजे हा प्रतिबिंब आहे. हा म्हणजे जे भौतिक संसार आहे तो म्हणजे जो आध्यात्मिक वृक्ष आहे त्याचं. मग आता भौतिक जगतामध्ये म्हणून जे काही आहे ते आध्यात्मिक जगतामध्ये आहे. मग आता इथं आपण समजून घेऊया की म्हणजे ब्रह्माजींना म्हणजे ह्या भौतिक जगत रूपी वृक्षाचं मूळ मानतात. पण खरं तर कोण मूळ आहेत तर भगवान श्रीकृष्ण. मग भौतिक जगत काय आहे त्याला म्हटलं एक विकृत प्रतिबिंब म्हटलंय. म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये पण भौतिक जगतासारखं सगळं विविधता आहे. मग ह्याच्यावरून आपण लक्षात घेऊ की आपण म्हणजे ही जी भौतिक सृष्टी आहे किंवा ही कशी आहे अनित्य आहे असं म्हटलं जातं. पण ती कशी आहे तर शाश्वत आहे म्हणजे ती पुन्हा पुन्हा प्रकट होत राहते आणि नष्ट होत राहते. मग तसं हे जे म्हणजे प्रतिबिंब आहे तर ते मूळ स्थानापासून प्रतिबिंब निर्माण झालेलं आहे. म्हणजे मूळ स्थान म्हणजे काय आध्यात्मिक जगत आहे. मग ह्यांना जो जो कोणी जाणतो त्यांच्याविषयी जो कोणी जाणतो तर तो जो आहे तर तो ह्या प्रतिबिंबाला कसं काय भेदायचं अशा तर हे जाणू शकतो पहा. भौतिक जगताची आसक्ती कशी भेदायची हे ज्याला जाणता येईल असा जो व्यक्ती आहे तर तो वेद जाणतो असं म्हणताय. ते भेदण्याची पद्धत ज्याला माहिती आहे तो वेद जाणतो. मग वैदिक कर्मकांडांकडे काही लोक आकृष्ट होतात आणि मग म्हणजेच काय त्या वृक्षाची हिरवीगार पानं. आणि खरं तर आपलं म्हणजे वृक्षाचं प्रयोजन काय आहे तर ह्या म्हणजे हा जो प्रतिबिंब म्हणजे प्रतिबिंबित जो वृक्ष आहे तर त्याला भेदायचं म्हणजे आध्यात्मिक जगत रूपी वृक्षाची प्राप्ती करणं म्हणजेच काय हा भौतिक संसार ह्याला उपमा दिली प्रतिबिंबित वृक्ष असा. आणि ह्याला भेटलं म्हणजे भौतिक जगताच्या तून आपण म्हणजे बंधनातून जेव्हा मुक्त होऊ तेव्हा आपण मूळ वृक्ष म्हणजे काय मूळ वृक्ष म्हणजे आध्यात्मिक जगत जे आहे म्हणजे त्याला वास्तविक वृक्ष म्हणलंय तर त्याची प्राप्ती आपण करू शकतो. आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइड वर येऊया. पुढच्या स्लाइडला येऊ. आता इथं आपण समजून घेऊ की ह्या श्लोकाचा अर्थ काय होतो.
अधश्च ऊर्ध्वं प्रसृता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबलाः अधश्च मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. आता इथं आपण समजून घेऊया की या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. त्याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत आणि वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेलेली आहेत. तर आता इकडे समजून घेऊ. आता सगळ्यांनी अजून लक्षपूर्वक हा वृक्ष पाहूया. तर वटवृक्ष जो आहे तर त्याचं कसं आहे, वृक्षाच्या शाखा ज्या आहेत, फांद्या सगळीकडे ज्या आहेत त्या विखुरलेल्या आहेत, सगळ्या दिशेने पसरल्या. आता खालच्या बाजूला पहा, मनुष्य इथे दिसतात पहा, खालच्या बाजूला जरा आपण हे केलं तर लक्षात येईल पहा. तर इकडे मनुष्य दिसतात, त्यानंतर घोडे, गायी, कुत्री, मांजरं या जीवांचे विविध योनी आहेत. म्हणजे ज्या निम्न योनी आहेत त्या खालच्या बाजूला आहेत त्या वृक्षाच्या. आणि मग जीवांच्या म्हणजे खालच्या भागांशी ह्या ज्या आहेत तर त्या म्हणजे शाखांच्या म्हणजे त्या वृक्षाच्या ज्या शाखा आहेत तर त्याच्या खालच्या भागाशी ह्या सगळ्या योनी आहेत, ह्या निम्न योनी. मग वरच्या भागाशी कोण आहेत तर इथे चित्रात पहा, इकडे देवता, गंधर्व आणि इतर उच्च जीवयोनी आहेत. ह्याच्यात पाहिलं तर लक्षात येईल, इथं हत्तीवरून जे ते इंद्र आहेत, वरती देवता आहेत, असे उच्च योनीतले सगळे लोक आहेत. मग वृक्षाची वाढ जी आहे ती पाण्याने होते. तर इकडे कशी वृक्षाची वाढ होते तर प्रकृतीच्या 3 गुणांनी होते. मग तसं पाण्याच्या अभावामुळे ओसाड भूमी होते, तसं कधी कधी हिरवीगार पण असते जिकडे पाणी जास्त असतं. तसं मग प्रकृतीचे जिथं गुण जास्त आहेत, प्रभाव जास्त आहे, तिथे विविध जीव योनी जे आहेत तर ते प्रकट होतात. हम्म. आता इकडे पाहू की आता या वृक्षाच्या डहाळ्या ज्या आहेत त्यांना इंद्रिय विषय मानले. इकडे चित्रात पहा, हे इंद्रिय विषय इथं चित्रात दाखवलेत पहा. इंद्रियांचे विषय टोकांशी. मग आता इंद्रियांच्या द्वारे ह्या विविध इंद्रिय विषयांचा आपण उपभोग करतो. शाखांच्या अग्रभागी पहा, कान, डोळे, नाक, हे सगळे इंद्रिय दाखवली आहेत पहा, इथे चित्रात दिसत असेल सगळ्यांना. मग आता हे जे डहाळ्या म्हणजे काय तर शब्द, रूप, स्पर्श असे इंद्रिय विषय आहेत. आणि मग अंगभूत मुळं म्हणजे त्या वृक्षाची जी अंगभूत मुळं म्हणजे राग आणि द्वेष, बरं का. आणि मग जे विविध प्रकारचे म्हणजे जी दुःख आणि इंद्रिय भोग आहेत तर त्यांची ही उपफळ आहेत, ही अंगभूत मुळं म्हणजे विविध प्रकारची सुख दुःख आपण भोगतो. तर ही कशामुळे येतात आपल्याला तर आपण इंद्रिय भोग करतो त्यामुळं. इंद्रिय तृप्ती नाही झाली दुःख झालं, इंद्रिय तृप्ती झाली सुख झालं, आनंद झाला. मग इंद्रियांच्या संवेदना म्हणजे सुख आणि दुःख आहे, आपण त्या माध्यमातून अनुभवतो. मग त्यामुळं इंद्रिय तृप्ती नाही झाली तर राग आणि द्वेष, मग ही कशाची उपफळ आहेत तर इंद्रिय भोगाची उपफळ आहेत. मग पुण्य आणि पाप वृत्तीच्या ह्या दुय्यम, मग आता दुसरी उपफळ कुठली आहेत दुय्यम मुळे. अंगभूत मुळे म्हणजे राग आणि द्वेष, म्हणजे मूळत असते झाडाला जी आहेत ती. आणि मग ह्याच्यामध्ये दुसरी कुठली दुय्यम मुळे आहेत तर पुण्य आणि पापवृत्ती, ही दुय्यम मुळांपासून त्यांचा विकास झालाय. म्हणजे काय की एकतर आपण चांगलं काम करतो किंवा वाईट काम करतो भौतिक प्रकृतीमध्ये येऊन, मग त्याचा जो परिणाम असतो तर त्यापासून या मुळांचा विकास झालाय. मग आता इकडे आपण समजून घेऊ की ह्या विविध पुण्यकर्मांचा भोग घेतल्यानंतर मनुष्य काय करतो म्हणजे उच्च लोकांमध्ये विविध पुण्यकर्मांचा तो भोग घेतो आणि मग पृथ्वीवर येतो आणि पुन्हा इकडे येऊन काय करतो तर पूजा असं काम कर्म उच्च लोकात स्थान मिळण्यासाठी करतो. मग म्हणून मनुष्य लोक जो आहे किंवा पृथ्वी लोक जो आहे किंवा याला मर्त्य लोक म्हणतात किंवा याला भक्त्या लोक असं म्हणतात. तर हा जो आहे तर हा कार्यक्षेत्र आहे म्हणून उच्च स्तर लोकातले जे विविध जे महर्षी किंवा असे जे उच्च कोटीचे म्हणजे साधक भक्त असतात तर ते आपल्या पृथ्वी लोकावर येऊन जे आहे ते साधना करतात आणि भगवत धामाची प्राप्ती करतात. मग त्यांच्यासाठी म्हणजे सगळे जण म्हणजे पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी म्हणून उत्सुक असतात की इकडे आल्यावर आपलं कर्म आहे ते बदलून त्यांना साधना करण्यासाठी हा अनुकूल लोक आहे, आपला जो लोक आहे ते म्हणजे ह्या लोकांमध्ये आपल्याला कर्म जे आहे ते बदलून आपलं जे आहे तर ते कर्म म्हणजे कर्म करण्याची पद्धत बदलून आपण जर भगवानाची भक्तिमय प्रेममय सेवा करू शकलो तर आपण शीघ्रातिशीघ्र भगवंताची प्राप्ती करू शकतो. मग आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढच्या स्लाइड वर येऊया. हरे कृष्ण. हा. हा.
हा, आता आपण हा पुढचा जो श्लोक आहे तर तो समजून घेऊ आणि त्याचा भावार्थ जो आहे तो समजून घेऊ. न रूपमस्ते तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल प्रसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा तत् पदं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गन्ता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. आता आपण त्याचा अर्थ जो आहे तो समजून घेऊया. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आधी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झालाय त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. तर आता इथे आपण समजून घेऊ की इकडे आपण समजून घेतलं की म्हणजे भौतिक जगत आहे तर त्याद्वारे आपल्याला काही वास्तविक वटवृक्षाचं जाणता नाही येणार. वृक्षाची मुळं वर आहेत आणि वृक्षाचा विस्तार जो आहे तो दुसऱ्या टोकाला आहे. मग आता वृक्षाच्या विस्तारामुळं या बद्ध झालेला आपल्यासारखं मनुष्य आहे तर त्याला तो विस्तार कुठपर्यंत झालाय कसं झालंय आपल्याला काही समजूनच येत नाही. म्हणजे कुठे सुरुवात आहे आणि कुठे शेवट आहे हे काही समजूनच येत नाही. मग तरी पण आपण वृक्षाचं कारण शोधायला गेलो हं? तर काय समजेल की मी माझ्या पित्यांचा पुत्र मग म्हणजे माझे पिता माझ्या आजोबांचे पुत्र असं करत आपण शेवटी कुठेपर्यंत जाऊ तर म्हणजे शेवटी आपण जे आहे ते गर्भोदक श्री विष्णूंच्या नाभी कमळातून उत्पन्न झालेले ब्रह्माजी यांच्यापर्यंत जाऊ. आणि मग ब्रह्माजी कोणाचे सुपुत्र आहेत भगवान यांचे. म्हणजेच काय की आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्यापर्यंत आलो की आपलं शोध कार्य संपलं. म्हणजेच काय की आपण भगवान यांचं स्वरूप जाणणाऱ्या म्हणजे जे असे जे भक्त आहेत तर त्यांच्या सत्संगाद्वारे हा म्हणजे मूळ वृक्षाचं जे म्हणजे जो आहे तर त्याचा शोध घेतला पाहिजे. म्हणजेच काय की आपण हळूहळू त्या मिथ्या प्रतिबिंबापासून अनासक्त होऊन वृक्षाशी म्हणजे जो वास्तविक वृक्ष आहे त्याच्याशी आपला संबंध जो आहे तो ज्ञानाद्वारे कसं ज्ञान तर भगवान यांच्या विषयीचं ज्ञान दिव्य ज्ञान त्याद्वारे छेदून वास्तविक वृक्षामध्ये स्थित झालं पाहिजे. म्हणजेच काय भगवत धामाची प्राप्ती केली पाहिजे. फक्त इकडे कसं आहे उपमा दिली आहे म्हणजे आध्यात्मिक जगत म्हणजे मूळ वृक्ष आणि भौतिक जगत म्हणजे प्रतिबिंबित वृक्ष म्हणजे उलटा वृक्ष. तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. मग आता आपण सर्वात प्रथम काय केलं पाहिजे भगवान यांना शरण गेलं पाहिजे. मग प्रमाणित शास्त्रांच्या आधारे आपण जे आहे तर आध्यात्मिक म्हणजे जे ज्ञान आहे म्हणजे ते कृतीच्या स्तरावर आचरणात आणलं म्हणजे विज्ञान होतं. त्याद्वारे आपण ते उन्नत पुरुषांकडून ज्ञानी पुरुषांकडून म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून असं श्रवण केलं तर आपल्याला हळूहळू अनासक्ती येत राहते. भौतिक भोग आहेत त्यांच्याविषयी अनासक्ती येते. मग सत्संगामध्ये आपण जर चर्चा केली तर आपण अशा पद्धतीने भगवान यांच्यापर्यंत जाऊ शकतो का. त्यामुळे आपल्याला कळतं की हे मिथ्या प्रतिबिंब आहे म्हणजे भौतिक जगत आहे तर पुन्हा परतून यावं लागणार नाही जर आपण भक्तिमय प्रेममय सेवा केली तर. कृष्ण हेच आदी मूळ आहेत आणि त्यांच्यामधून सगळा उगम आहे हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण त्यांना शरण केलं पाहिजे. श्रवण कीर्तन नवविध भक्ती आपण केली पाहिजे त्याद्वारे आपण सांसारिक म्हणजे भौतिक वृक्षापासून जे आहे ते मुक्त हो. म्हणजेच काय आपल्याला विरक्ती येईल. म्हणजे विरक्ती जी आहे तर ती कधी येईल ज्यावेळेला आपली वास्तविक स्थिती आपल्याला समजेल आणि मग आपलं वास्तविक स्थितीचं म्हणल्यावर मग आपलं जे आहे तर ते कर्तव्य काय आहे म्हणजे आपण काय करायला पाहिजे मग ते आपल्याला समजेल. म्हणजे भगवानाची सेवा करायला पाहिजे आपल्याला समजेल. तत्क्षणी आपण जे आहे ते कृष्णाला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक कर्म करायला सुरुवात करू. मग तत्क्षणी काय होईल की आपण या भौतिक संसारिक बंधनातून हळूहळू मुक्त होत जाऊ आणि आपण विरक्ती प्राप्त करू शकतो. म्हणजे कधी घडेल भगवानांना शरण गेल्यावर. आता पुढे जाऊ आपण समर्थाची त्याची पुढच्या श्लोकावर. आता हा जो श्लोक आहे आपण समजून घेतला की ह्या वृक्षाचं वास्तविक रूप आपल्याला अनुभवता जे आहे तर ते येत नाही. याचा आदी अंत आधार जो आहे तर तो कुठे आहे तर हे आपण समजू शकत नाही. म्हणून खोलवर मुळे गेलेल्या वृक्षाला आपण अनासक्तीच्या शस्त्राद्वारे छेदून टाकलं पाहिजे. हा, मग ते अनासक्तीचं शस्त्र कसं आहे तर आपण भगवानांना शरण गेल्यानंतर आपल्याला म्हणजे जे आहे ते या भौतिक जगताविषयी अनासक्ती निर्माण होईल. आपण सगळं अभ्यासलं तर या श्लोकामध्ये श्लोक पठण केलं तर पुढे जाऊ आपण. हा, पुढच्या स्लाइडवर
हरे कृष्ण. थांबा त्याची पुढची स्लाइड. मग आता इकडे आपण समजून घेऊ की ह्या श्लोकाद्वारे आता आपण आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगतातला फरक समजून घेऊ. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तर त्या माझ्या परमधामाला सूर्य चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाहीत. ते त्या धामाला पोचतात. ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही. म्हणजे काय की भगवान काय सांगतात आता आपल्या धामाविषयी सांगतात ना सगळ्यांनी चित्रात. तर भगवान श्रीकृष्णांचं आध्यात्मिक धाम जे आहे तर ते म्हणजे भगवान जिथे वास करतात तो कृष्ण लोक किंवा गोलोक वृंदावन. मग आता वैकुंठ लोक किंवा त्याला वैकुंठ मूळ वैकुंठ म्हणायचं सर्वश्रेष्ठ वैकुंठ लोक. मग तिथे सूर्यप्रकाश चंद्र प्रकाश किंवा अग्नी वीज असं काय नाहीये. तिथे त्यांची आवश्यकताच नाही आहे. म्हणजे का तर सगळे ग्रहलोक जे आहेत ते तिथे स्वयंप्रकाशित आहेत. भगवानांच्या अंगकांतीतून येणारं जे दिव्य तेज आहे त्यामध्ये प्रकाशित आहेत ज्याला आपण ब्रह्मज्योती म्हणतो. मग त्यामुळं म्हणजे हे सगळं तेज जे आहे ते कृष्ण लोक आणि ह्या सगळ्या गोलोक वृंदावन मधून प्रसारित होतं आणि ते सूर्याला मिळतं. आणि मग सूर्य जो आहे तो आपल्याला प्रकाशित करत असतो म्हणजे सगळ्या ब्रह्मांडाला जो आहे तो म्हणजे प्रकाशित करत असतो. मग हे जे इतकं झळझळीत तेज आहे तर ह्याचा जो आहे तर तो काही भाग म्हणजे महत्त्व आहे. आणि मग भौतिक जगताने म्हणजे जो आहे तर तो भाग काही भाग म्हणजे व्यापलेला आहे. मग या व्यतिरिक्त म्हणजे जे असं प्रकाशमय स्वयंप्रकाशित जे म्हणजे ब्रह्मांडाचा भाग आहे तर अधिकांश भागामध्ये वैकुंठ लोक नामक असंख्य आध्यात्मिक ग्रहलोक आहेत. ते चित्रात पहा. असंख्य छोटी छोटी वैकुंठ आहे तिथे. आणि त्यामध्ये गोलोक वृंदावन मुख्य आहे. म्हणजे इथे चित्रात पहा की आजूबाजूला छोटी छोटी भरपूर वैकुंठ आहेत. म्हणजे आपलं जे ब्रह्मांड म्हणजे आपण जे म्हणजे आपण जर ब्रह्मांडाचा विचार केला तर आपलं एक ब्रह्मांड ह्यातलं आहे. म्हणजे असे असंख्य ब्रह्मांड आहेत. आणि मग म्हणजे जर भौतिक जगत आपलं किती आहे तर त्यातला काही भाग म्हणजे एक चतुर्थांश तर म्हणजे भौतिक जगत आहे फार फार तर. आणि बाकी सगळं तीन चतुर्थांश आध्यात्मिक जगत आहे की जे स्वयंप्रकाशित आहेत आणि ही छोटी 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 वैकुंठ आहेत पहा. आणि ती या तेजाने सगळ्या म्हणजे व्यापलेली आहेत पहा. आणि मग आता ह्याच्यामधलं जे मुख्य आहे इथे जे आपण पाहतो अष्टकमल दल असं असलेलं दलांनी युक्त असलेलं असं जे आहे ते गोलोक वृंदावन म्हणजे मुख्य जो भाग आहे तर ते म्हणजे गोलोक वृंदावन. मग आपण सगळ्यांनी हा भाग लक्षात घेऊ. मग आपण जोपर्यंत अंधकारमय भौतिक जगतात असतो भौतिक जगत कसे अंधकारमय तिथं बाहेरून प्रकाश द्यावा लागतो तोपर्यंत आपण बद्ध अवस्थेत असतो. मग आपण या विकृत प्रतिबिंबाला छेदून आध्यात्मिक जगतात जेव्हा येतो तेव्हा आपण जे आहे ते प्रकृतीच्या तीन गुणातून मुक्त होतो. मग भगवानांचा पार्षद म्हणजे भक्त बनतो आणि भगवानांची आपण सेवा करू शकतो पहा. आणि म्हणून भक्ती योग जो आहे तर हाच जो आहे तर केवळ एकमेव शुद्ध असा दिव्य विधी आहे की ज्याद्वारे आपण जे आहे तर आपला ह्या म्हणजे ह्या प्रतिबिंबित वृक्षाशी असलेला संबंध भेदू शकतो पहा. म्हणजे म्हणून आपण कृष्ण भावनामय भक्तांचा संग केला पाहिजे. कृष्ण भावनेला समर्पित असलेल्या संघाचा आपण शोध घेतला आणि भक्तिपूर्ण सेवा कशी करायची असं प्रशिक्षण घेतलं तर निश्चितच काय होईल आपल्याला भौतिक जगताविषयी आसक्ती जी आहे ती आपल्याला म्हणजे जी आहे ती भेदता येईल. म्हणून संपूर्ण वैकुंठ जगत हे भगवानांच्या अंतरंग शक्तीने म्हणजे आध्यात्मिक शक्ती किंवा योगमय शक्तीने ते प्रकाशित झालेलं असतं. मग परमधामाची प्राप्ती जी आहे म्हणजे या वैकुंठ धामाची भगवान यांना केवळ शरण जाऊनच प्राप्त म्हणजे ती प्राप्ती होईल. दुसऱ्या कुठल्या अन्य कोणत्या मार्गाने होऊ नाही शकत. यासाठी आपण भक्तिमय प्रेममय सेवा करणं आवश्यक आहे. आणि मग आता आपण काय करतो म्हणजे हे सगळं प्रशिक्षण घेत आहोत. मग असं जर प्रशिक्षित झालो आपण तर निश्चितच भक्ती मार्गावरती दृढ होऊ शकतो. आता पुढे जाऊ आपण. पुढची स्लाइड. इथे आपण समजून घेऊ हा महत्वाचा श्लोक ऑफ द डे. आपल्याला जर कोणी विचारलं की कशावरून तुम्ही सांगता की तुम्ही आपण कृष्णांचे अंश आहोत तर त्याचा तो संदर्भ म्हणजे हा श्लोक. कुणीही विचारलं तर आपण हा पुरावा देऊ शकतो पहा. आपल्याला असे नास्तिक लोक किंवा असे विचारतात मग तेव्हा हा श्लोक सांगायचा 15.7 महत्वाचा हा संदर्भ आहे. भगवान स्वतः सांगतायत ममेवांशो जीवलोके जीवभूतः सनातना मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि स्पर्शति. तर आता त्याचा अर्थ काय आहे श्लोकाचा
भगवान सांगतात बद्ध जगातील जीव माझे सनातन अंश आहेत. भगवान स्वतः सांगतात हे सगळे बद्ध जीव म्हणजे आपण सगळे 84 लक्ष योनी या सगळे आपण कोणाचे अंश आहोत? भगवान यांचे. आणि कसे अंश आहोत? सनातन. हा म्हणजे कसे की जे म्हणजे पूर्वीपासून उपस्थित आहेत. अनादी काळापासून उपस्थित आहेत, शाश्वत आहेत. म्हणजे काय की आपण नष्ट नाही होत. भगवान जे आहेत ते कसे पूर्णतः आध्यात्मिक आहेत. मग त्यांचा आपण सनातन अंश आहोत. गण म्हणजे काय आपणही कसे आहोत? अविनाशी, नष्ट न होणारे, शाश्वत आहोत. आणि पुढे काय म्हणतात? बद्ध जीवनामुळे म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये आलो आपण आणि बद्ध झालो. त्या जीवनामुळे आपण मनासहित आपल्या 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहोत. अशा पद्धतीने आपलं जीवन जे संघर्षमय आहे भगवान सांगतात. आता इकडे आपण समजून घेऊ की बद्धावस्थेमध्ये काय होतं की आपण एक आपल्याला शरीर म्हणजे जे काही शरीर मिळतं, उपाधी म्हणून मिळतं त्यानुसार आपण कार्य करत असतो. मग मुक्त झाल्यावर आपण म्हणजे आहे तर तिथे भगवत धामात जाऊन भगवानाची सेवा करतो. मग भगवान यांच्याशी एकरूप नाही होत. आपण भगवानाशी गुणाने समान आहे. म्हणजे त्यामुळं आपण जे आहे ते 3 गुणांच्या बंधनातून मुक्त होतो. पण आपण सनातन काळासाठी भगवान यांचाच अंश राहतो. म्हणजे भगवान आणि आपल्यामध्ये भेद राहतोच. श्रेष्ठ आणि कनिष्ठ. सर्वश्रेष्ठ भगवान आहेत आणि आपण एक चितकण आहोत. हा भेद आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये राहतो. पण आपण कोण आहोत? भगवान यांचे सनातन अंश आहोत. मग आता भगवान जे आहेत ते स्वतःचा विस्तार असंख्य रूपामध्ये करतात. मग आता वैदिक प्रमाणानुसार आपण सगळा अभ्यास आहे. मग यापैकी प्रमुख विस्तारित रूप म्हणजे विष्णू तत्व. म्हणजे काय की भगवान यांचे जे प्रथम विस्तार आहेत त्याला स्वांश विस्तार असं म्हणतात. म्हणजे विष्णू तत्व. हा मग स्वांश विस्तार म्हणजे कोण? हे सगळे जे विस्तार आहेत म्हणजे म्हणजे जे आपण विष्णू जे पाहिले वेगवेगळे गर्भोदकशाही, कर्णोदकशाही, क्षीरोदकशाही विष्णू म्हणजे स्वांश विस्तार आहेत भगवान यांचे. आणि जे आपण आहोत म्हणजे आपल्यासारखे जीव आहेत तर ते कसे आहेत? भगवानांचे दुय्यम विस्तार आहेत म्हणून आपल्याला विभिन्न अंश असं म्हटलं गेलंय. मग आता वैकुंठातील इतर म्हणजे जे सर्व म्हणजे जे आहेत म्हणजे अधिष्ठात्या मूर्तीच्या रूपात हे ते वृक्ष हे सगळे जे आहेत वैकुंठ म्हणजे काय तर आध्यात्मिक वृक्ष आपला तर अधिष्ठात्या मूर्तीच्या रूपात प्रकट होतात पहा. म्हणजे विभिन्न अंश कसे आहेत तर आपण सेवकच आहोत अनादी काळापासून भगवानांचे. पण स्वांश विस्तार म्हणजे काय आहे तर भगवानांची ही विष्णू तत्व आहे. प्रथम विस्तार आहे. आणि वैकुंठात छोटी छोटी वैकुंठ बघितली ना तर तिथं अधिष्ठात्या देवता म्हणून प्रकट होतात आणि हेच अवतार म्हणून खाली येतात म्हणजे जे आहेत ते. म्हणून जे जे भगवानाचे अवतार पृथ्वी तलावर होतात किंवा जे जे अर्च विग्रहाच्या स्वरूपात जिथे जिथे अवतार आहेत ते सगळे वैकुंठामध्ये उपस्थित असतात. तिथूनच ते आलेले असतात. तर हा भाग आपण समजून घेऊ. मग जीवाला काय गुणांनी समान आहे पण परिमाणाने भिन्न आहे. जीवाला आंशिक स्वातंत्र्य दिलंय भगवानांनी. मग त्याचा उपयोग केला तर काय होतं? आपण भगवानांचे असलेला आपलं नातेसंबंध समजून घेतो आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला लागतो. आपलं नातं दृढ करतो आणि आपण भगवत धामाची प्राप्ती करतो. आणि त्याचा दुरुपयोग केला तर मायाशक्तीच्या आपण तरी तावडीत सापडतो आणि काय होतं? मायाशक्तीच्या 3 गुणांनी बद्ध होत असतो आणि मग पुन्हा 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 जीवन वृत्तीच्या या आपण चक्रामध्ये जे आहे ते येत राहतो. म्हणजे काय बद्ध म्हणजे आपण सर्व काय म्हणजे बद्ध जे आहे ते आपण कसे बांधले गेले आहोत. जसं म्हणजे लोखंडाच्या चाकड्यांनी आपण म्हणजे जर बांधलो गेलो तर काय होईल? आपल्याला सोडवायला कुणीतरी असा हवा की तो मुक्त. मग ते कोण असतात? तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु किंवा ते कोण असतात तर भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून आपण इथे समजून घेऊया की भगवानांच्या कृपेमुळे आपल्याला आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते. मग तेव्हा ती प्राप्ती जेव्हा होते तर भगवान यांच्या वैकुंठ धामात आपण वास करतो. आणि त्या आध्यात्मिक शरीराद्वारे आपण भगवानांना समोरासमोर पाहू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांना ऐकू शकतो, त्यांना तत्वतः जाणू शकतो. पहा मग स्मृती ग्रंथावरून हे सगळं आपल्याला संदर्भ म्हणजे मिळतो. मग आता ममेव अंश म्हणजे काय की भगवान यांचाच आपण अंश आहोत. मग इकडे आपण एखाद्या वस्तूचा तुकडा तुटून पडतो तसं नाही अर्थ घ्यायचा आहे. तर याचा अर्थ कसा घ्यायचा? की आत्म्याचे ना आपल्याला तुकडे करता येईल, ना त्याला वाळवता येईल, ना त्याला कुठल्या अस्त्राने जे अग्नीने म्हणजे जे आहे ते जाळता येईल किंवा पाण्याने ओला करता येईल. असं आपण सगळे गुणधर्म आत्म्याचे सगळे अनुभवलेत. मग आता इथं आपण समजून घेऊ की जसं म्हणजे म्हणजे हे जे आहे भगवान यांचे आपण जीवात्मक अंश आहोत तर त्यासाठी आपण हे उदाहरण समजून घेऊ की म्हणजे वैकुंठ लोकामध्ये आपलं मूळ आध्यात्मिक शरीर आपण जे आहे ते आध्यात्मिक जगतामध्ये प्राप्त करतो आणि भगवान यांच्या सानिध्याचा
घेतो. मग इथं आपण कसं समजून घ्यायचं आहे तर सोन्याचं जे खाण आहे तर त्यामध्ये जे सोनं आहे तर ते जे सोनं आहे म्हणजे तसंच त्या एका कणामध्ये असतं हो की नाही. म्हणजे सोन्याचं कण म्हणजे पण सोनंच आहे म्हणजे आपण गुणांनी समान असतो. मग जीव भगवान यांचे अंश असल्या कारणानं आपल्यासारखे जीव जे आहेत ते भगवान यांचे जीवात्मक अंश आहेत म्हणून गुणात्मक दृष्ट्या आपण भगवान यांच्याशी समान आहोत. म्हणजे काय की आपण उदाहरण अजून एक सोपं घेऊ की आईने मुलांना जन्म दिला मग आईच्या म्हणजे काही आईची काही इंद्रिय किंवा अंग काही गळून पडत नाही किंवा कमी होत नाही. आई तशीच राहते म्हणजे आई जी आहे ती म्हणजे तिने एका मुलाला जन्म दिला दुसऱ्या म्हणजे आईचं शरीर आहे तसंच राहतं. मग तसंच आपण इथं समजून घेऊ की भगवान यांच्यापासून आपण निर्माण झाले तरी भगवान कसे आहेत तर आपलं जे आहे तर ते स्वतंत्र अस्तित्व जे आहे तर किंवा संपूर्ण अस्तित्व आहे तर ते अबाधित राहतात. मग असा एक श्लोक येतो म्हणजे त्या संदर्भात की स्वतःला संपूर्ण स्वरूपामध्ये भगवान जे आहेत ते म्हणजे प्रस्तुत करत असतात. म्हणजे थोडक्यात काय की सोन्याचं कण देखील सोनंच आहे आणि खाणीतलं सोनं देखील सोनंच आहे. फक्त आपण गुणात्मक दृष्ट्या समान आहोत आणि भगवान यांच्याशी आणि परिमाणाने भिन्न आहोत. मग हा भाग आपण इथे समजून घेतला. आता पुढे जाऊ. मग आता इकडे समजून घेऊ की इथे आता कशा पद्धतीनं म्हणजे जे आहे तर जो आत्मा आहे आपला तर त्याच्यावर सूक्ष्म देह व्हायला जातो तर याच्याविषयी आपण समजून घेऊ. शरीरं यद् वाप्नोति यच्चापि प्राप्नोतीश्वरः गृहीत्वा वै गृहीत्वा गृहीत्वा एतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. ज्याप्रमाणे वायू स्वतः सोबत गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव स्वतः सोबत जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. तर आता इथं वर्णन काय आलंय की जसं वायू जो आहे तो आपल्याबरोबर गंध वाहून म्हणजे घेऊन जात असतो म्हणजे सुगंध असो वगैरे दुर्गंध असतो वायू बरोबर वाहिला जातो हो की नाही. तसं भौतिक जगतामध्ये आपण जेव्हा आपला देह त्याग करतो जीवात्मा जेव्हा देह त्याग करतो तर तेव्हा त्याच्या ज्या विविध संकल्पना असतात त्या एका देहातून दुसऱ्या देहात कशा नेल्या जातात तर सूक्ष्म देह जो असतो ना आपला त्याद्वारे जे आपण स्थूल देहाचा त्याग करतो आत्मा जो असतो. मग सूक्ष्म देह म्हणजे काय मन बुद्धी अहंकार तर तो जसं मोबाईलचं सिम कार्ड असतं हो ना किंवा मेमरी कार्ड तर तशा पद्धतीनं तो काय करतो आपण एकातनं दुसऱ्या मोबाईल मधले बदलून घालू शकतो. तर तसं एका देहातून दुसऱ्या देहात जेव्हा आत्मा म्हणजे प्रवेश करत असतो त्यावेळेला तो सूक्ष्म देह त्याच्याबरोबर वाहिला जातो. आणि मग दुसरं शरीर धारण करतो म्हणजे त्यावेळेला त्या शरीरामध्ये तो जाऊन तिथे कार्य करतो. म्हणजे पहिल्या देहाचा जेव्हा त्याग होतो तेव्हा दुसऱ्या शरीरात जातो. तर त्यावेळेला तिथं म्हणजे जे आहे तर त्यानुसार तिथं कार्य करतं. म्हणजे काय की आपण समजून घेऊ की म्हणजे ज्या भावनेनुसार म्हणजे मृत्यू समयी त्याचा जो भाव असतो त्यानुसार त्याला पुढील देह प्राप्त होतो. त्याची भावना कुत्र्या मांजराप्रमाणे असेल तर कुत्र्याचे मांजराचं शरीर त्याला प्राप्त होतो. मग आता चेतना कशी आहे ती दैवी गुणावरती केंद्रित जर असेल तर मग त्याला देवतेचं स्वरूप प्राप्त होईल. मग कृष्ण भावना भावित असेल तर कृष्ण लोकाची प्राप्ती होईल. म्हणजे जसं आपली भावना असते तर त्यानुसार जे आहे तर ते आपल्याला म्हणजे त्यानुसार जे आहे ते आपल्याला शरीर प्राप्त होत असतं. मग आता जेव्हा देहांतर करत असतो जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये तर त्यानुसार त्याला म्हणजे तिथे म्हणजे शरीर जेव्हा तो सोडतो तर त्यावेळेस सूक्ष्म शरीर जे असतं ते पुढील म्हणजे शरीराच्या संकल्पना ज्या आहेत त्या सोबत घेऊन जातात आणि पुढील जन्मी मग शरीराचा विकास होतो आणि देहांतर जे आहे तर ते अशा पद्धतीनं जेव्हा होतं तर तेव्हा देहबद्ध होत असताना म्हणजे अशा पद्धतीनं संघर्ष म्हणजे कर्षती हा शब्द इथे वापरण्यात आलाय. आता पुढे जाऊ आपण. हो पुढच्या स्लाइड वर.
आपण मागच्या चित्रात पाहिलं जसं कर्म त्यानुसार म्हणजे आपण केलेलं असतं त्यानुसार आपल्याला देह मिळतं. आता इथं काय होतं की अशा प्रकारे दुसरे जीव स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक, स्पर्श इत्यादी विविध प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो आणि अशा रीतीने विविध प्रकारच्या इंद्रियविषयी समूहाचा उपभोग घेतो. म्हणजे काय त्या दुसरं शरीर जे काही मिळाले तिथे सगळी इंद्रियांचा विकास होतो आणि तिथे इंद्रिय तृप्तीची प्रक्रिया, इंद्रिय भोगाची प्रक्रिया जी आहे ती म्हणजे इंद्रिय समूहांच्या माध्यमातून सुरू होते. म्हणजे दुसरं जे शरीर मिळतं तिथे जाऊन तर अशी ही प्रक्रिया निरंतर घडतच राहते. म्हणजे आपण जेवढे जेवढे आपले मृत्यू होणार तेवढे तेवढे आपल्याला नवीन देह मिळणार. मग तिथे जाऊन सूक्ष्म देह जे आहे तर ते अशा पद्धतीनं विकसित होणार सगळं जे आहे ते तिथे जाऊन जीवाचे सगळे इंद्रियांचा विकास होणार आणि तिथे उपभोग सुरू होणार. ही क्रिया सुरूच राहते. आता पुढे जाऊ आपण. हा बघा पुढच्या स्लाइडवर येऊ. आता इथे आपण समजून घेऊ या श्लोकाच्या माध्यमातून तर जीव कशा पद्धतीनं कार्य म्हणजे जो आहे तो म्हणजे करणं त्यांना आवश्यक आहे. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. तर जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो प्रत्येक प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत परंतु ज्याला ज्ञान चक्षु चक्षु आहे तो सर्व काही पाहतो. म्हणजे ज्ञानाचे चक्षु आपण पहा इथे आता चित्रात पहा म्हणजे आपण उदाहरण घेऊया आपली जर गाडी बंद पडली तर आपल्याला त्याच्यातलं काहीच कळत नाही. ओके नाही गाडी म्हणजे जे मेकॅनिक्स आहे पण आपण जर मोटार मेकॅनिक कडे घेऊन गेलो तर तो दुरुस्त करून ती देतो आपल्याला त्याला त्याच्याविषयीचं ज्ञान असतं. ओके नाही मग ह्या उदाहरणात आपण समजून घेऊया की ज्ञानचक्षु म्हणजे काय. तर वर्तमान देहाचा आपण कसा त्याग करतो पुढील जन्मी कसा देह प्राप्त करतो मग हे सगळं ज्ञान आहे ना तर आपल्याला नसतं. पण आध्यात्मिक गुरूंकडे गेलो आपण म्हणजे जसं मोटार मेकॅनिक आहे त्याला सगळं ज्ञान असतं त्या गाडीविषयी तसं आध्यात्मिक गुरूंना भगवद्गीता आणि या सगळ्या शास्त्रांचं ज्ञान असतं आणि ते सगळं काही जाणू शकतात यथार्थतेने. मग त्यांच्याकडून जर प्रशिक्षण आपल्याला मिळालं तर मग काय होतं की आपल्याला लक्षात येतं की आपण प्रकृतीच्या गुणांमुळं जे आहे ते इंद्रिय तृप्ती करत होतो आणि सुख दुःख भोगत होतो म्हणजे आपण आपल्या काम आणि वासनांनी मूर्ख बनवले जात होतो. मग त्यामुळे आपण काय करतो की ह्या गोष्टींचं आकलन झाल्यामुळे आध्यात्मिक आपल्या ज्ञानाचा विकास आपण करतो आणि मग म्हणजे आपल्यासारखा बद्ध जीव जो आहे तो कशा पद्धतीने दुःख भोगतोय हे आपल्याला समजतं. म्हणजे ज्ञानी मनुष्याला हे समजतं ज्यानं आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलंय. मग ह्याला म्हणायचं ज्ञानाचे चक्षु आपल्याला ते गुरु देतात. मग म्हणून कृष्ण भावनेमध्ये अशा पद्धतीने जो उन्नत होतो म्हणजे जो ज्ञानाचे चक्षु प्राप्त करतो असा व्यक्ती म्हणजे जो भक्त आहे तर तो काय करतो हे जे त्याला ज्ञान मिळाले आध्यात्मिक त्याचं सामान्य लोकांच्या मध्ये जाऊन प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. का करतो तर सामान्य लोकांचे जीवन आहे ते अज्ञानामुळे असंच कष्टप्रद आहे. मग त्यांना ह्या बद्धावस्थेतून मुक्त करून कृष्ण भावनेमध्ये आणण्यासाठी तो प्रयत्न करतो की जेणेकरून त्यांना देखील आध्यात्मिक जगताची प्राप्ती होईल आणि त्यांच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होईल. मग असा जो असतो त्याला म्हणजे ज्ञानचक्षु लाभल्यामुळं असा उन्नत भक्त असतो तो सगळं काही यथार्थतेनं पाहू शकतो. आता पुढे जाऊ आपण. हा म्हणतात की पुढच्या स्लाइडवर येऊ. इथे आपण समजून घेऊ की प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगी जन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात पण ज्यांचे मन अविकसित आहे ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेले नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत. मग आता आपण समजून घेऊ की आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर अनेक योगी जन जे आहेत ते असतात पहा म्हणजे पण आता जे आत्मसाक्षात्कार ज्यांना नाही झालाय तर त्यांना या देहामध्ये परिवर्तन कसं घडतंय हे समजत नाही. मग आत्ताच्या काळामध्ये तथाकथित जे आहेत ते योग संस्था आणि योग शिकवणारे लोक आहेत. मग ते फक्त श्वासाचं म्हणजे जे आहे तर म्हणजे त्या श्वासाच्या संदर्भात व्यायाम किंवा शरीराचे व्यायामच शिकवत आहेत ते म्हणजे छंद म्हणून म्हणजे म्हणजे केवळ तो शिकला जातोय. म्हणजे शरीर सुदृढ निरोगी बनणं एवढंच त्याच्यात म्हणजे सद्यस्थितीतल्या ज्या योग संस्था आहेत त्या हेच शिकवतात. मग असे ते तथाकथित म्हणजे योग पद्धतीचा अभ्यास करत असले असे लोक म्हणजे तर योगपटू जरी असले ते आत्मसाक्षात्कारी नाहीये. मग आपण समजून घेऊया की आत्म्याचं देहांतर कसं होतं हे त्यांना माहिती नाहीये हे कोणी जाणू नाही शकत. म्हणजे योग पद्धतीचा
अभ्यास म्हणजे काय? वास्तविक योग पद्धती म्हणजे काय? योग म्हणजे कृष्णाशी जोडले जाणं. मग योग म्हणजे कृष्णाशी जोडले जायचंय. तर ज्यांना आत्मा, प्रकृती आणि भगवान यांचा साक्षात्कार झालाय, तर त्याला म्हणजे त्याला म्हणायचं की तो योग पद्धतीचा अभ्यास करतोय. म्हणजे काय की जे विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये आहेत, भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेत, ते भक्ती योगी आहेत, ते खरे योगी आहेत. त्यांना माहितीये सर्व म्हणजे कशा प्रकारे सगळ्या गोष्टी घडतात. मग हे खऱ्या अर्थाने योगी आहेत पहा. अन्यथा आताची योग संस्था म्हणजे काय आहे? आपली दिशाभूल आहे. हा भाग आपण लक्षात घेऊ. मग तिथे फक्त शारीरिक व्यायाम छंद म्हणून शिकवला जातो. ते काही आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत लोक नसतात. मग ते चित्रात पहा चैतन्य महाप्रभूंनी जे आहे ते अशा पद्धतीनं आपले पार्षद भक्त अनुयायी सगळ्यांना भक्तिमय प्रेममय सेवा करायला शिकवली. मग हे खरे योगीजन आहेत. असे जे भक्त आहेत त्यांचे अनुयायी गुरु शिष्य परंपरेतले. मग त्यांना आपण म्हणजे आत्मसाक्षात्कारी पुरुष म्हणू शकतो पहा. आता पुढे जाऊ आपण. मग पुढच्या श्लोकावर येऊ. मग आता इकडे आपण या श्लोकातून समजून घेऊ की आता कशा पद्धतीनं भगवान जे आहेत ते त्यांच्यापासून सगळं तेज जे आहे ते उत्सर्जित होत असतं. यदादित्यगतं तेजो जगद्भासयते किलं चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम्. म्हणजे अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते. चंद्राचे तथा अग्नीचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते भगवान सांगतात. म्हणजे सगळं काही तेज जे आहे तर ते भगवानाची अंगकांती जी आहे तर त्याच्यापासून येतं. त्याला ब्रह्मज्योती म्हणायचं. मग चंद्राला प्रकाश कोण देतो? सूर्य. ओके नाही. मग आता सूर्याला हे कुणाकडून मिळतं? हे सगळं तेज आहे ते भगवान यांच्या म्हणजे अंगकांतीत येणारे हे जे तेज आहे तर त्यापासून सूर्याला प्रकाश मिळतो. मग अग्नीला सुद्धा हे तेज कुणापासून मिळतं? भगवान यांच्यापासून मिळतं बा. मग आपण हे समजून घेतलं की आपण कृष्ण भावनेमध्ये जेव्हा भगवानाचे आपण अंश आहोत, भगवानाचे असलेलं नातं आपण समजून घेतलं तर आपण ज्ञानप्राप्ती जरी केली तर त्याद्वारे आपण भगवत धामी जे आहे ते परत जाऊ शकतो पहा. म्हणजे या श्लोकावरून आपल्याला लक्षात येईल की सूर्यमालिकेतील सगळे जे ग्रह तारे आहेत तर त्यांना भगवान यांच्यामुळे सगळे म्हणजे जे आहेत ते प्रकाशित आहेत पहा. म्हणजे चंद्र हे नक्षत्र आहे. म्हणजे काय की सूर्यप्रकाश सुद्धा भगवान यांच्यापासून अध्यात्म म्हणजे त्यांचं जे आध्यात्मिक तेज आहे त्याच्यापासून येतो. मग अग्नी चंद्रप्रकाश हे सगळे म्हणजे जे आहेत किंवा सूर्योदय म्हणजे तर हे सगळं म्हणजे सूर्याचा उदय होणं, अग्नी प्रज्वलित करणं, आपण चंद्राचा प्रकाश आपल्यासारख्या जीवांसाठी आवश्यक आहे. म्हणजे त्यांच्या सहाय्याविना आपण प्राणी म्हणून जे सगळे आहेत म्हणजे जीव मात्र ते जगू नाही शकत. म्हणजे चंद्र सूर्य अग्नी यांचा प्रकाश जे आहे तर त्याचं तेज भगवान यांच्यापासून उत्सर्जित होतं. मग आता चंद्रप्रकाशामुळे काय होतं? सगळ्या वनस्पतींचं पोषण होतं. त्यांच्यामध्ये चव येते. मग चंद्र म्हणजे चंद्रप्रकाशाचा आल्हाददायक शीतल आहे. मग सूर्यप्रकाशामुळे काय होतं? आपली वाढ होत असते पहा. अग्नी विना तर आपण काही करू शकत नाही. म्हणजे जिथे तिथे म्हणजे अग्नीच्या सहाय्या विना म्हणजे आपण अन्न नाही शिजवू शकणार. कारखाने आताच्या काळात म्हणजे इंडस्ट्री कारखाने नाही चालणार. म्हणजे जिथे तिथे अग्नीची आवश्यकता आहे. मग की नाही? म्हणजे कृष्ण कृपेमुळेच आपण जिवंत आहोत. म्हणजे म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपल्या म्हणजे बद्ध जीवनामध्ये कृष्ण भावनेचं पुनरुज्जीवन जर केलं तर निश्चितच काय होईल? आपण भगवत कृपा प्राप्त करू शकतो. आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइडला. आता या श्लोकावरून आपण समजून घेऊ की कशा पद्धतीने भगवान जे आहेत तर सर्वोच्च नियंत्रक आहेत. गामाविश्य च भूतानि याम्यहं मोजसा पुष्णामि चौषधिं सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो. माझ्या शक्तींद्वारे ते आपल्या कक्षेत तिथं राहतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसांचा पुरवठा करतो. म्हणजे भगवान जे आहेत त्यांच्या शक्तीमुळे सगळे म्हणजे अंतरिक्षामध्ये किंवा या ब्रह्मांडामध्ये सगळे ग्रह तारे आपापल्या कक्षेत तरंगत आहेत पहा. म्हणजे भगवान प्रत्येक अणुग्रह जीवामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे ते हलके होतात. ते जड असतील ग्रह वगैरे तर आणि त्यामुळे भगवान यांच्या प्रवेशामुळेच ते आपापल्या कक्षेत सूर्य आपल्याच कक्षेत फिरतो, शनी आपल्याच कक्षेत फिरतो. असं आपण पाहिलं का कक्ष सोडून ते आले तर नाही. मग अशा पद्धतीने हे घडतं पहा. म्हणजे ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलंय की भगवानाचा एक अंश असणारा परमात्मा ग्रहलोक ब्रह्मांड जीव अणुमध्ये प्रविष्ट होतो. म्हणजे काय तर शिरोधक
पक्षी आहे विष्णू. मग आपल्या शरीरात सुद्धा आत्मा आहे. जोपर्यंत आपल्या शरीरात आत्मा आहे तोपर्यंतच आपण पाण्यावर तरंगतो. जेव्हा आपल्या शरीराला आत्मा सोडून जातो तेव्हा आपलं शरीर पाण्याच्या तळाशी जातं पहा. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान सर्वश्रेष्ठ शक्ती जे आहे तर ते म्हणून ग्रहलोकामध्ये प्रवेश करत असतात पहा. मग त्यामुळं ग्रहलोक जे आहेत तर ते अंतरिक्षात तरंगत असतात. मग चंद्रप्रकाशाविना वनस्पतींची वाढ होत नाही. वनस्पतींना जी चव असते ना म्हणजे रसाळपणा तो चंद्रप्रकाशामुळे मिळतो. मग भगवान यांनी केलेल्या पुरवठ्यामुळे काय होतं तर आपण सगळेजण म्हणजे कार्यशील होतो का म्हणजे सुख समाधानानं राहतो म्हणजे भोजनाचा स्वाद घेतो. नाहीतर आपण जिवंतच राहू नाही शकणार हो की नाही. मग रसात्मक म्हणजे काय असं जेवण जे आहे आपल्याला तर ते चंद्राच्या माध्यमातून हे सगळे खाद्यपदार्थ जे आहेत ते आपले चविष्ट बनतात. आता पुढे जाऊ आपण. हा. आता भगवान काय म्हणतात अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचामन्यं चतुर्विधम. म्हणजे काय सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि चार प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण तथा अपान वायूशी संयोग करतो. म्हणजे पहा की आपल्या आयुर्वेद शास्त्रानुसार आपल्या जठरामध्ये जो अग्नी आहे तर तो म्हणजे भगवान स्वतः आहेत आपण हे अनुभवलंय. मग विभूती योगामध्ये मग आता हा जठरातील अग्नी काय करतो अन्नाचं पचन करतो आपल्या. मग जठराग्नी जर म्हणजे जर प्रदीप्त जेव्हा नसतो तेव्हा मनुष्याला भूक नाही लागणार आणि प्रदीप्त असतो तर त्यावेळेलाच मनुष्याला भूक लागते. आणि जठराग्नी व्यवस्थितपणे जर कार्य जर करत नसेल तर मग आपल्याला जे आहे तर वैद्यकीय उपचारांची गरज असते. मग आता आपण समजून घेऊ की म्हणजे भगवान यांचंच हे रूप आहे अगदी म्हणजे अन्नाचं पचन सुद्धा भगवान स्वतःच करतात पहा. मग अन्नाचं पचन करण्यासाठी भगवान कशा पद्धतीनं सहाय्य करतात जीवाला म्हणजे ते आपण समजून घेऊ. म्हणजे जोपर्यंत अन्नाचं पचन होत नाही तर तोपर्यंत मग आपण अन्न ग्रहण करूच शकणार नाही हो की नाही. मग भगवान जे आहेत तर ते अन्न पदार्थ निर्माण पण करतात आपण आधीच्या श्लोकात पाहिलं. मग त्या अन्नाचं पचन पण भगवान करतात आणि भगवान यांच्याच कृपेमुळे आपण जीवनाचा उपभोग घेतो. म्हणजे पहा इथं आपण समजून घेऊ की जठरामध्ये जो अग्नी आहे तर त्याच्या रूपामध्ये भगवान जे आहेत ते उपस्थित आहेत. म्हणजे शरीरामध्ये भगवान ध्वनी वायू आणि जठरामध्ये अग्नीच्याच रूपामध्ये उपस्थित असतात. मग आता चर्व्य म्हणजे असे जे पदार्थ आहेत चोष्य लेह्य आणि पेय. मग चर्व्य म्हणजे काय की जे चावून खाता येतील तसे. मग चोष्य म्हणजे काय की जे चोखून खाता येणारे पदार्थ. लेह म्हणजे काय की चाटून खाता येणारे पदार्थ आणि पेय म्हणजे काय जल पदार्थ म्हणजे जे पितो आपण ते असे पेय म्हणजे. तर अशा पदार्थ अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत अन्न जे पदार्थ असतात तर ते सगळं पचवणारी पचन शक्ती म्हणजे सुद्धा भगवान आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढच्या श्लोकावर येऊ. पुढची स्लाइड. हा श्लोक महत्वाचा सगळ्यांनी ह्याच्यामध्ये भगवान स्वतः सांगतात की मी तुमच्या हृदयामध्ये आहे. आपल्याला जर कोणी विचारलं कसं बरं भगवान हृदयामध्ये तुमच्या उपस्थित आहेत कुठे आहे बरं याचा संदर्भ तर आपण हा द्यायचा संदर्भ. अं, तर हा श्लोक अत्यंत महत्वाचा. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञान अपोहनच्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. तर मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासून स्मृती ज्ञान स्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांताचा संकलक आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. म्हणजे आता भगवान प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित आहेत. आणि मग सर्व क्रियांचे प्रेरक कोण आहेत म्हणजे सर्व क्रिया ज्या आहेत ते भगवानांच्या इच्छेनेच घडतात. मग आपल्या पूर्वजन्माविषयी आपण सगळं काही विसरतो. मग त्या कर्माचे मात्र साक्षी भगवान असतात त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार आपण कर्म करतो. मग आपण पूर्वकर्मानुसार जेव्हा देह धारण करतो तेव्हा म्हणजे एखादा नवीन देह धारण करतो तर त्यानुसार आपल्याला म्हणजे कर्माचा प्रारंभ होतो. मग आपल्याला तिथं कर्म करण्यासाठी जे आवश्यक ज्ञान आहे ते पण भगवान देतात आणि मुक्ती प्रदान करतात. आणि मग पूर्वजन्माचं विस्मरण पण भगवानच करवतात. म्हणजे भगवान जे आहेत ते सर्व व्यापी आहेत आणि त्यामुळं ते जे आहेत तर ते
म्हणजे काय करतात की स्वतःला वेदावतार या रूपाने जे आहे तर ते प्रकट करतात. म्हणजे वेद म्हणजे भगवानांची वाणीच आहे. मग वेद कशासाठी तर आपल्या जीवनाला योग्य वळण देण्यासाठी म्हणजे त्यासाठी म्हणजे अचूक मार्गदर्शन करण्यासाठी वेदांची निर्मिती केली की ज्याद्वारे म्हणजे कसं मार्गदर्शन ज्याद्वारे आपण भगवत धामाला पुन्हा परत जाऊ शकतो. त्यासाठी वेदांची निर्मिती जी आहे तर ते श्रीकृष्ण म्हणजे व्यास म्हणजे श्रीकृष्ण व्यास मुनींच्या अवतारात आले आणि त्यांनी काय केलं वेदांचं संकलन केलं की ज्या वेदामध्ये श्रीकृष्णांची सर्व काही माहिती आणि त्यांच्या म्हणजे भगवत म्हणजे त्यांच्यापर्यंत भगवत धामात कसं पोहोचायचं तर यासाठी सगळी माहिती आहे. म्हणजे भगवान इतके परिपूर्ण आहेत की आपला उद्धार करतात, आपल्याला अन्नाचा पुरवठा करतात, आपल्याला दिलेल्या अन्नाचं पचन सुद्धा भगवान करतात. तेच आपल्या सगळ्या कर्माचे साक्षी पण आहेत आणि वेदांच्या रूपाने ज्ञान पण देतात आणि भगवद्गीतेची शिकवण पण देतात आणि आपले सगळ्यांचे आराध्य म्हणजे कोण भगवान म्हणजे अशा पद्धतीने भगवान कसे आहेत आपल्यावर कृपा करणारे असे आहेत पहा. म्हणून मग आपण भगवान यांना जर शरण गेलो म्हणजे सगळे वेद उपनिषद यांचं सगळ्यामध्ये काय आहे तर भगवान यांना शरण जाणं हेच लक्ष आहे आणि भगवान यांची कृपा प्राप्त करणं भगवत प्रेम प्राप्त करणं मग यासाठी आपण भगवान यांना जर शरण गेलो तर निश्चितच काय होईल की आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत होऊन कृष्ण प्रेमाची प्राप्ती करू की सगळ्या वेदांचा हाच उद्देश आहे की श्रीकृष्णांना जाणणं आणि श्रीकृष्णांचा साक्षात्कार करण्यासाठी आपल्याला वेद जे आहे ते मार्गदर्शन करतात पहा. म्हणजे इथं उदाहरण घेऊया की भगवान जे आहेत तर यांचं आणि आपलं नातं कसं आहे पहा तर आता आपले पिता आहेत तर त्यांच्यावर आपण कसं रस्ता क्रॉस करताना हो ना तर आपण पित्यांचे जे आहेत त्या हाताला धरून जातो म्हणजे आपल्याला पूर्ण विश्वास असतो की आपले पिता आहेत ते आपल्याला रस्ता क्रॉस करून नेतील बिलकुल आपल्याला भीती नाही वाटत की आपल्याला सोडून मध्येच रस्त्यात जातील असं हो ना किंवा आपल्याला हवेत उंच उडवतात आपले पिता तर आपल्याला जेव्हा उंच उडवतात तेव्हा त्या बाळाला विश्वास असतो की आपले पिता आपल्याला झेलणार आहेत मग श्रीकृष्ण असेच आहेत त्यांनी आपल्यासाठी सगळं काही निर्माण करून ठेवलंय आणि स्वतः आपल्या सोबत उपस्थित असतात आपल्या हृदयामध्ये म्हणजे सदैव म्हणजे आपलं जे जीवन आहे ते असं कष्टप्रद आहे भौतिक प्रकृतीमधलं हे त्यांना माहिती आहे पा त्यामुळे ते आपल्या हृदयामध्ये पण उपस्थित असतात म्हणजे अशा पद्धतीनं भगवान जे आहे ते आपल्याला सर्व काही पुरवठा करणारे आणि आपल्यासोबत सदैव असणारे आणि त्याचबरोबर वेदांद्वारे आपल्याला मार्गदर्शन करणारे स्वतः भगवानच आहेत पहा मग याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की भगवान जे आहेत त्यांचं आणि आपलं जे नातं आहे ते किती प्रेमाचं आहे पहा म्हणजे आपले पुत्र सुपुत्रींना कुठलेही पिता असे एकटं नाही सोडत माझंच भगवान आपल्या बरोबर आपल्या विस्तार रूपामध्ये शिरोदक्षाई विष्णूच्या रूपामध्ये सदैव आपल्या हृदयामध्ये उपस्थित असतात आपल्या कर्माचे साक्षी असतात मग आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर येऊ मग आता या श्लोकामध्ये आपण समजून घेऊ की अच्युत म्हणजे क्षर आणि अच्युत म्हणजे अक्षर असे जीवांचे दोन वर्ग आहेत भौतिक जगतात सर्व जीव पतनाधीन असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटलंय म्हणजे काय की असे जीव असंख्य आहेत मग त्यातले च्युत आणि अच्युत असे दोन वर्ग आहेत हा मग जीव काय आहेत आपण सगळे जीव म्हणजे भगवानांचे सनातन अंश आहोत मग आता इथे फरक काय आहे तर आपण समजून घेऊ म्हणजे तर जे आपल्यासारखे जे जीव आहेत म्हणजे त्यांना च्युत म्हणजे पतनाधीन असं म्हटलंय म्हणजे आणि म्हणजे आपण जे आहेत तर कसं तर आपलं पतन होतं म्हणजे आपण पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात येतो आणि जेव्हा भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो एखादा जीव तेव्हा भगवानांच्याशी तो एकरूप होतो म्हणजे गुणांनी समान होतो मग त्याला म्हणायचं अच्युत मग असे दोन जे आहेत ते जीवांचे प्रकार आहेत मग म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की भगवान जे आहेत तर म्हणजे त्यांच्या कृपेमुळं काय होतं की आपल्याला जे म्हणजे आदिजीव ब्रह्मापासून सूक्ष्म कीटकांपर्यंत आपल्याला म्हणजे जे काही आहे विविध भौतिक जगतामध्ये आपण भौतिक प्रकृतीची भगवानांची भौतिक शक्ती आहे तिच्या संपर्कात आलो की शरीर प्राप्त होतं मग आपण सगळे च्युत म्हणजे पतनशील आहोत पण आध्यात्मिक जगतात प्रवेश केल्यावर काय होतं तर आपण जे आहेत तर ते अच्युत म्हणजे असे भक्तिमय सेवेद्वारे असे म्हणजे भगवान यांच्याशी गुणांनी एकरूप असलेले असे अच्युत बनतो मुक्त म्हणजे असे आत्मे बनू शकतो यासाठी आपण काय करणं आवश्यक आहे भक्तिमय प्रेममय सेवा आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइडला येऊ आपण हरे कृष्ण हरे कृष्ण त्याची पुढची स्लाइड घेऊ आपण मग आता ह्या
श्लोकावरून आपण समजून घेऊ की भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी काय काय उल्लेख आहे. तर ह्या दोन व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि ते स्त्री लोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करत आहेत. म्हणजे काय की आता ह्या दोन व्यतिरिक्त परमपुरुष म्हणजेच काय की च्युत आणि अच्युत हे जीवात्म्यांचे प्रकार झाले. मग आता ह्या व्यतिरिक्त कोण आहेत परमात्मा म्हणजे भगवान जे आहेत तर ते त्रिलोकामध्ये म्हणजे तिन्ही लोकामध्ये जे आहेत ते उपस्थित असतात म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान. मग म्हणजे ते जे आहेत ते आपल्या सगळ्यांचं पालन पोषण करणारे आहेत. आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान उपस्थित आहेत. मग ज्याला कुणाला हे जाणता आलं तर तोच केवळ म्हणजे अशी परिपूर्ण शांती समाधान प्राप्त करू शकतो. अन्यथा काय अज्ञानाद्वारे आपण जर भगवानांच्याशी असलेलं आपलं नातं नाही जाणलं तर पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये येत राहू. आता पुढे जाऊ आपण. पुढचा श्लोक घेऊ. पुढचा श्लोक घेऊ आपण. हरे कृष्ण. हा. आता या श्लोकामधून आपण समजून घेऊ की भगवान काय म्हणतात मी च्युत आणि अच्युत यांच्याही अति दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच सर्व वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे भगवानांना पुरुषामध्ये उत्तम पुरुषोत्तम म्हटलं जातं. ते सर्वोच्च अधिकारी असे भगवान आहेत. म्हणजे आता बद्ध जीव आणि मुक्त जीव जे आहेत तर ते काही भगवानांच्या पेक्षा श्रेष्ठ नसतात. म्हणजे काय की आता पहा म्हणजे भगवान जे आहेत तर ह्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये म्हणजे जरी आपण मुक्त जीव बनलो म्हणजे असे अच्युत बनलो बद्ध जीवात्मा जो आहे तो अच्युत बनला तरी भेद काय आहे की म्हणजे जीव बद्धावस्थेत थोडक्यात आहे किंवा मुक्त अवस्थेत आहे तरी परिमाणात्मक दृष्ट्या भगवानांच्या शक्तीपेक्षा म्हणजे कोणी श्रेष्ठ नाही होऊ शकत. म्हणजे भगवान आणि भक्त म्हणजे जीव यांच्यामध्ये श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व राहतं. म्हणजे जरी तो मुक्त जीव बनला असा किंवा अच्युत बनला तरी भगवान यांचा तो सनातन सेवकच राहतो. म्हणजे कनिष्ठत्व जे आहे तर ते आपल्यामध्ये राहतं. पण जीवात्मा म्हणून आपण कनिष्ठच राहतो आणि भगवान हे श्रेष्ठच राहतात. सगळ्या म्हणजे जे आहेत म्हणजे वेद जे आहेत किंवा पुराण तर इकडे भगवानाचं पूर्ण पुरुषोत्तम भगवानाचं वर्णन आहे पहा. पौरुष आगमन श्रुती शास्त्रामध्ये भगवान जे आहेत तर यांच्याविषयी वर्णन आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये म्हणजे असे जे भगवान आहेत तर ते कोण पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून म्हणजे त्याची व्यास मुनीच्या रूपात जे म्हणजे पराशर मुनीचे पुत्र जे आहेत तर त्यांनी हे सगळं वैदिक ज्ञानाचं जे आहे ते सगळं विश्लेषण केलंय. मग तिथे भगवानांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान असं सगळीकडे वेदामध्ये जे आहे ते वर्णलेलं आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढच्या श्लोकावर. हा जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता जो माझ्या भक्तिमय सेवेमध्ये तो माझ्या भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. म्हणजे काय की आपण अशा पद्धतीनं भगवान यांना म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान की जे सर्व षडैश्वर्याने युक्त आहेत सर्वज्ञ आहेत परिपूर्ण ज्ञानी असा जो असतो म्हणजे तर तोच हे जाणतो. भगवान यांच्याविषयी जे इतर जे लोक असतात ते केवळ तर्कच करत राहतात. पण जो असा ज्ञानी व्यक्ती जाणतो तो बिलकुल आपला वेळ वाया घालवत नाही आणि तो कृष्ण भक्तीमध्ये संलग्न होतो. ताबडतोब कृष्ण भक्ती करायला लागतो. म्हणजे भगवानाची भक्तिमय प्रेमय सेवा म्हणजे काय की आपण समजून घेऊ की म्हणजे अनेक म्हणजे पदव्या प्राप्त करून आपल्याला भगवान नाही प्राप्त करता येणार तर भक्तिमय प्रेमय सेवाच करायला लागेल. आणि त्याद्वारे म्हणजे कशी तर श्रवण करून आणि ते पुढाकडून अधिकृत प्रतिनिधींकडून जर आपण केलं तर निश्चितच काय होईल तर आपण वास्तविक ज्ञान प्राप्त करू. मग आपण विनम्र भावानं भगवद्गीतेद्वारे भगवान यांना समजून घेऊ शकतो का म्हणजे वेदांत प्रयोजन काय भगवान यांना जाणणं आणि त्याद्वारे आपण भगवान यांना जाणून त्यांची भक्तिमय प्रेमय सेवेद्वारे कृपा प्राप्त करू शकतो. भजणे म्हणजे काय इकडे तर नवविधा भक्ती म्हणजे आपण वैदिक ज्ञान प्राप्त वैष्णव परंपरेमध्ये गुरु परंपरेमध्ये श्रीकृष्णाची भक्तिमय सेवा करूनच आपण प्राप्त करू शकतो बा. म्हणजे अशा पद्धतीने शेकडो सहस्त्र वर्षांपर्यंत समजा मनुष्यानं फक्त तर्कच केले वेदांचं ज्ञान घेऊन आणि बिलकुल काही आचरणाच्या स्तरावर उतरवलं नाही तर मग काय होईल याचा अर्थ तर पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांना म्हणजे मानत नाही त्यांचं म्हणजे त्यांचं भगवान तत्व किंवा त्यांची भगवत्ता आणि मग त्यामुळे तो शरणच जात नसेल तर त्यांनी इतक्या वर्षांपर्यंत केलेला हा वेदांचा अभ्यास आणि तर्क म्हणजे काय होईल निरर्थक म्हणजे काळाचा अपव्ययच आहे बघा. यासाठी आपण काय करायला पाहिजे जे ज्ञान आहे ते आचरणाच्या स्तरावर ते आणणं आवश्यक आहे. तर पुढे जाऊ आपण.
आपला शेवटचा श्लोक घेऊ आपल्या अध्यायाचा. हा मग पुढच्या स्लाइडवर. हा, तर आता इथं आपण 20वा मत. हा बरोबर आहे तो. तिथं श्लोक नंबर 19 झालाय. टायपिंग मिस्टेक असेल तो बरोबर आहे श्लोक. तिथे तिथे थोडासा गोंधळ आहे. श्लोक आहे 19वा आणि अर्थ आहे 20व्या श्लोकाचा. तर इथं हे थोडे स्लाइड मध्ये मिस्टेक आहे. तर हा श्लोक वेगळा आहे. म्हणजे 20 नंबरचा श्लोक जो आहे ना, त्याची सुरुवात आहे इति गुह्यतमं शास्त्रम असे आहे. इदम उत्तम मया नघ अशी सुरुवात आहे. तर ग्रंथामध्ये आपण पीडीएफ पाठवले, त्यामध्ये श्लोक पहा. तर त्याचा अर्थ मी वाचते. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. हे सत्य जाणणारा मनुष्य बुद्धिमान होतो आणि त्याचे प्रयत्न पूर्णत्वात जातात. म्हणजे काय की सर्व शास्त्रांचं सार काय आहे, तर ते भगवान यांनी यथार्थ रूपामध्ये जे आहे ते अर्जुनाला प्रदान केले. मग असा जो बुद्धिमान व्यक्ती असतो तो दिव्य ज्ञानामध्ये स्थित असतो पहा. अशा परिपूर्ण ज्ञानाद्वारे तो आपल्या म्हणजे दिव्य सेवेमध्ये जेव्हा संलग्न होतो, तर त्यावेळेलाच तो प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्ती प्राप्त करू शकतो. म्हणजे भक्तिमय सेवेचं आचरण हाच आध्यात्मिक ज्ञानाचा मार्ग आहे पहा. म्हणजे जिथे भक्ती योग आहे तिथं भौतिक विकार नसतात. आणि म्हणून भगवान जे आहेत तर यांची भक्तिमय सेवा आणि भगवान यांचं स्वरूप आध्यात्मिकच आहे. म्हणजे भगवानांची जर सेवा आपण केली ना, आपण सेवा का करायची ह्याचं आता रहस्य या श्लोकात आहे. तर भगवानांची भक्तिमय सेवा आणि भगवान हे एकच आहे. कसं एक आहे, तर भक्तिमय सेवा ही भगवानांच्या अंतरंग शक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्तीच्या आधिपत्याखाली केली जाते. म्हणजे आपण जे कोणी सेवा करतोय ना, त्याचं कारण भगवान यांची अंतरंग शक्तीमुळे आपल्याला ती सेवा करायची संधी भगवान स्वतः देतात. म्हणजे आपल्यावर भगवान यांची कृपा आहे पहा. हा भाग समजा. म्हणून आपलं सेवा मागायची कुठेही मंदिरात गेलो तर. मग मी काय सेवा करू शकतो? श्रील प्रभुपादांचं पहिलं वाक्य असायचं कुठेही जात तर. त्यांचं गुरूंना वाक्य होतं पहिलं. गुरूंना त्यांनी पत्र लिहिलं होतं. त्याच्यात लिहिलं होतं, हाऊ कॅन आय सर्व यू. आपण कुठेही मंदिरात गेलो तर आपण काय मागायची? नेहमी सेवा मागायची. भक्तांच्या मंडळीमध्ये गेलो आपण काय म्हणायचे? काय म्हणू शकतो? मला काय सेवा करता येईल किंवा मी काय सेवा करू शकतो? मी आपल्याला कोणत्या सेवेमध्ये मदत करू शकतो? अशा पद्धतीने आपण म्हणजे विचारण्याची आध्यात्मिक जगतामध्ये पद्धती आहे. म्हणजे काय की भगवान जे आहेत तर त्यांना सूर्याची उपमा दिली आणि अज्ञानाला अंधकार म्हणले. म्हणजे जिथं सूर्य आहे तिथं अंधकार असू शकत नाही. म्हणजे काय प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या योग्य मार्गदर्शनाखाली भक्तिमय सेवा जर केली तर आपल्या जीवनातला हा अंधकार जो आहे तर तो नष्ट होईल आणि प्रकृतीच्या 3 गुणातून आपण तो. म्हणून आपल्यासारख्या बुद्धिमान लोकांनी काय केलं पाहिजे, ते कृष्ण भावनेचा स्वीकार करून भक्तिमय सेवेमध्ये स्वतःला नियुक्त केलं पाहिजे आणि श्रीकृष्णांच्या ज्ञानाप्रत उन्नत होत झालं पाहिजे. मग असा व्यक्ती तो खऱ्या अर्थाने बुद्धिमान. अर्जुनाला अनघ असं म्हणतात भगवान, म्हणजे अत्यंत निष्पाप. सगळ्या पापातून मुक्त झाल्याविना श्रीकृष्णांचं ज्ञान होणं खूप कठीण आहे. आणि सगळ्या पाप विकारातून मुक्ती जी आहे तर ती कधी होईल, जेव्हा आपण भक्तिमय प्रेममय सेवा करू. त्याद्वारे आपण शुद्ध होऊ आणि आपण सामर्थ्यशाली होऊ. त्यामुळे आपण अनघ म्हणजे अशा निष्पाप स्तरावर आपण येऊ पहा. म्हणजे असं शुद्ध भक्त म्हणू भगवानांचे. आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे? कृष्ण भावना भावितून भक्ती सेवा केली पाहिजे आणि आपल्या सगळ्या आसक्ती ज्या आहेत तर त्यांच्यावर विजय मिळवला पाहिजे पहा. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण प्रयास करू तेव्हा निश्चितच आपण भगवत धामाची प्राप्ती करू. म्हणजे अंतःकरणातला तुकडेपणा म्हणजे काय, तर आपल्याला न संपणाऱ्या आसक्ती. मग त्याच्यावर मात करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? तत्क्षणी भगवान यांच्याशी आपल्याला नातं आपण समजून घेतलं, आपण भगवान यांच्या सेवेमध्ये स्वतःला संलग्न करायला पाहिजे. त्याद्वारे आपण जे आहे ते भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. मग इकडे आपला अध्याय तो पूर्ण झाला. कोणाला काही शंका असेल तर आपण विचारूया. हरे कृष्ण. आपण ते श्लोकावर येऊया. विधा माताजी आप रेकॉर्डिंग स्टॉप कर सकते हो. हरे कृष्ण.